Today's topic is pollen pistil interaction. That's a pollen pistil interaction. आता आपल्याला माहिती आहे pollen it is the male reproductive part of the flower that's which produce male gametes. That's a pollen. हा आपण पाहिलं त्याचं स्ट्रक्चर वगैरे सर्व पाहिलं. Then second is a pistil in pistil. Pistil means nothing but the carpel. That's carpel consists of the स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी हे तिन्ही पार्ट जे एकत्र येतात सर्व त्याला आपण कार्पल म्हणतो. कार्पलला सेकंड दुसरं नाव जे आहे तर इट्स अ पिस्टिल. इट्स अ पिस्टिल. नाव दिस त्यामध्ये जेव्हा बिफोर द पॉलिनेशन व्हॉट हॅपन दिस पोलन ग्रेन आर कमिंग and this pollen grain falls or lands on the stigma वर land होतात and then next start the germination of the pollen grain on the surface of stigma. Now the stigma it is made up of from a special type of tissue. That tissue is known as the sporophytic tissue. The sporophytic tissue presents on the stigma. Then आता याला पोलन पुढचं पाहायचं आपल्याला की पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. इंटरॅक्शन म्हणजे आंतरक्रिया होते दोघांमध्ये जे चेंजेस होतात. जेव्हा पोलन ग्रेन इथे दिसते आपल्याला पोलन ग्रेन फॉल्स ऑन दी स्टिग्मा. देन इट इज स्टार्टिंग ऑफ द नेक्स्ट प्रोसेस दॅट इज जर्मिनेशन ऑफ पोलन ट्यूब. नाउ दिस पोलन पिस्टिल इंटरॅक्शन मीन्स व्हॉट? इट इज द इंटरॅक्शन ऑफ पोलन ग्रेन विथ द स्पोरोफायटिक टिश्यू और स्टिग्मा. जेव्हा पोलन ग्रेन ह्या स्टिग्मावर पडतात तिथं जे ॲक्शन अँड रिॲक्शन होत असते त्या प्रोसेसला म्हणतो आपण पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. तर हे का होत असेल? इट बिगिन्स विथ पॉलिनेशन. जेव्हा पॉलिनेशन होते, पॉलिनेशन घडून आल्यानंतर पोलन ग्रेन फॉल होतात तेव्हा स्टार्ट होते आणि एंड केव्हा होते? इट्स एंड्स विथ द फर्टिलायझेशन. जेव्हा पोलन ग्रेन पोलन ट्यूब फॉर्मेशन करतात आणि खाली फर्टिलायझेशन होते इथपर्यंत जी प्रोसेस आहे पोलन ग्रेन स्टिग्मावर पडतात, पोलन ट्यूब फॉर्मेशन करतात आणि सरळ खाली ही पोलन ट्यूब येते आणि नंतर फर्टिलायझेशन करून येते. इथपर्यंत जी प्रोसेस आहे ते प्रोसेस या पूर्ण प्रोसेसला म्हणतो आपण पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. नाउ these events occurs. There are different events occur during this process. Now all events from the deposition of the pollen grain. Deposition, that's the falling of pollen grain, landing of pollen grain on the stigma. That's a deposited. तर इथे आपल्याला स्टिग्मा दिसते. स्टिग्मावर भरपूर असे पोलन ग्रेन लँड झालेले आहेत. दॅट्स द लँडिंग ऑफ दी पोलन ग्रेन. Landing on pollen grain places on the stigma. Now all events, there's a deposition on the pollen grain on stigma and to the entry of pollen tube into the ovules. त्या pollen tube ची एंट्री होते कुठं? ओव्हिल्स मध्ये. ओव्हिल्स दॅट इज सिनर्जिड. इथं सिनर्जिड सेल्स आहे. सिनर्जिड सेल मध्ये त्याची एंट्री होते and is referred to as a pollen pistil interaction. That is the interaction between the pollen grain and stigma up to the formation of pollen tube and this pollen tube transferred into the ovules and fertilization take place. That's the ते काय सांगितलं इव्हेंट्स कोणकोणते आहेत? एंट्री ऑफ पोलन ट्यूब इंटू द ओव्हल सिनर्जिड्स रिपोर्ट ॲज पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. सरळ काय सांगायचं त्यामध्ये? इंटरॅक्शन पोलन ग्रेन विथ द स्टिग्मा अँड देन फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब. तो पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. कारण जर स्टिग्माने त्याला एक्सेप्ट केलं नाही, पोलन त्या स्टिग्मावर भरपूर पोलन पडले पण स्टिग्माने त्याला एक्सेप्ट केलं नाही तर ते पोलन ग्रेन जर्मिनेट होणार नाही. जोपर्यंत स्टिग्मा त्याला एक्सेप्ट करणार नाही तोपर्यंत पोलन हे जर्मिनेट होणार नाही. काय होतील? ते वॉश ऑफ होतील किंवा ते निघून जातील किंवा डिस्ट्रॉय होतील. मग ते हे डिपेंड असते स्टिग्मावर. स्टिग्मा ओळखते तिथं स्टिग्मा की हे पोलन ग्रेन येणारे आहेत ते आपले आहेत की एखाद्या वेगळ्या फ्लावरचे दुसऱ्या स्पीसीजचे आहेत. मग तो इंटरॅक्शन इथं घडून येत असते. एका वेगवेगळ्या फ्लावरचे असेल. समजा आपण हेबिस्कस फ्लावर घेतलं, जास्वंदाचं फ्लावर घेतलं, त्याच्यावर जर रोज किंवा दुसऱ्या एखाद्या फ्लावरचे जे पोलन ग्रेन त्यावर फॉल झाले असतील, लँड झाले असतील तर त्या पोलन ग्रेनला एक्सेप्ट करत नाही बिकॉज ऑफ इज द डिफरंट स्पीसीज. त्यामुळं त्याचं इंटरॅक्शन होणार नाही, त्याला डिफ्यूज केलं जाईल. त्याचं पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. देन दिस pollination does not guarantee the transfer of right type of pollen, often wrong type of land on stigma. म्हणजे हा
पोलन ग्रेन हा राईट टाईपवर पडेल किंवा नाही याची गॅरंटी नसते. कारण सपोज इन केस ऑफ ॲनिमोफिली, विंड पॉलिनेशनमध्ये सांगता येत नाही की समजा एखाद्या फ्लावरचे पोलन ग्रेन ट्रान्सफर झाले ते त्याच स्पीसीच्या फ्लावरवर पडतील याची गॅरंटी नसते. हे कोणत्याही एखाद्या फ्लावरवर पडतील दुसऱ्या एखाद्या, पण ते दुसऱ्या फ्लावरवर पडले तर ते फ्लावर त्याला एक्सेप्ट करत नाही, ते स्टिग्मा त्याचा एक्सेप्ट करत नाही, कारण हे वेगळी स्पीसीज आहे, दुसरे स्पीसीज आहे, त्या स्पीसीजवरती एक्सेप्ट करणार नाहीत. हे काळजी तिथे घेतल्या जाते. फर्स्ट वन इज अ एक्सेप्शन. फर्स्ट ॲडिशन ऑफ दिस पोलन ग्रेन. ॲडिशन म्हणजे चिटकतात इथे येऊन. का चिटकतात? बिकॉज इट कंटेन द नेक्टर. ऑन दिस नेक्टर पोलन ग्रेन फॉल्स अँड अटॅच टू दिस. इथपर्यंत ही प्रोसेस होत असेल. नेक्स्ट आपण पुढे यामध्ये की दिस पिस्टिल हॅ द ॲबिलिटी टू रिकग्नाइज अँड एक्सेप्ट द राईट ऑर कम्पॅक्टिबल पोलन. तुम्हाला बरेच वेळेस चालला तो कम्पॅक्टिबल. कम्पॅक्टिबल म्हणजे जुळणारे, एका स्पीसीजचे पोलन ग्रेन जुळतात. सेम सो चायना रोज आहे, चायना रोजच्या कोणत्याही जे स्पीसीज आणले तर त्याचे पोलन ग्रेन एका प्लांटचे दुसऱ्या प्लांटला, दुसऱ्याचे तिसऱ्या प्लांटला त्या स्टिग्मावर जुळतात त्याची. इट्स अ कम्पॅक्टिबल्स. बट चायना रोज असेल किंवा दुसरा एक रोज असेल किंवा दुसरा नेरियमचं फ्लावर असेल तर त्यामध्ये तो पोलन ग्रेन मॅच होत नाही, ते इनकम्पॅक्टिबल होतात. दिस इज अ कम्पॅक्टिबल, दॅट इज अ राईट टाईप ऑफ पोलन फॉल ऑन द राईट स्टिग्मा ऑन द सेम स्पीसीज. सेम स्पीसीज महत्त्वाचा आहे हा शब्द. अँड दस रॉंग टाईप ऑफ पोलन इज डिस्कार्डेड बाय पिस्टिल. समजा इथे दुसऱ्या फ्लावरचे एखाद्या दुसऱ्या स्पीसीच्या फ्लावरचे पोलन पडले असेल तर त्याला डिस्कार्ड करते, त्याला पोलन ट्यूबची एंट्री आतमध्ये होऊ देत नाही. इट्स ए धिस. आता हे डिस्कार्डेशन करण्याचं काम कोणाचं असते? ह्या स्टिग्माचं. म्हणून आता हे कम्पॅटिबिलिटी अँड इनकॅपॅबिलिटी त्याला घ्यायचं. माईक बंद करा रे. That's a compatibility and incompatibility is depend on the special type of proteins. आता या आपण जे स्टिग्मा आहे, स्टिग्मावर असणारे काही टिश्यू, पोरस पाइपिस टिश्यू आहेत, त्यामध्ये काही स्पेशल टाईप ऑफ प्रोटीन्स आहेत. दिस प्रोटीन्स इज रिस्पॉन्सिबल फॉर द एक्सेप्शन अँड रिजेक्शन ऑफ द राईट ऑफ पोलन्स. राईट पोलन असेल जे आपल्याला त्या स्पीसीचे असेल तर त्याला एक्सेप्ट करते, दुसऱ्या स्पीसीचे असेल त्या पोलन ग्रेनला एक्सेप्ट करत नाही, त्याला डिफ्यूज करते. हा एक डिफरन्स त्यामध्ये दिसतो आपल्याला. म्हणजे कम्पॅक्टिबल पोलन ग्रेन आपल्याला एक्सेप्ट करायचे आहेत आणि ते पिस्टिल हे किंवा कार्पल एक्सेप्ट करत असते. Now this process involves pollen recognition followed by promotion or inhibition of the pollens. Here same way, that's exception किंवा rejection करणे. हे depend असते या pollen stigmaवर and therefore the right type of pollen can be accepted. Now this stigmatic surface of flower refuse other wrong type of pollen. जे चुकीचे येतात, चुकून दुसऱ्या प्लांटचे स्पीसीजचे पोलन आले तर त्याला ते डिफ्यूज करते. दॅट्स दे आर इनकम्पॅक्टिबल पोलन ग्रेन. आता पोलन ग्रेनची लँडिंग झाली, राईट टाईपचे पोलन ग्रेन आयडेंटिफाय झाले. आयडेंटिफाय झाल्यानंतर पुढची प्रोसेस होत असते. नेक्स्ट वन. नाउ इफ द पोलन ग्रेन्स फॉल्स ऑन द स्टिग्मा देन सर्टेन फिजियोलॉजिकल reaction take place, physiological changes occurs inside this pollen grain, and then this physiological mechanism operates ensure that the intraspecific pollen germinates successfully. आता इथे एक लक्षात, intraspecific means same species, the pollination between the same species, that's intraspecific. germinate successfully हा फास्ट जर्मिनेट होतात आणि इंटरस्पेसिफिक जर्मिनेट होत नाही. ठीक आहे. दॅट्स द कम्पॅक्टिबल पोलन. आता हे पोलन कम्पॅक्टिबल पोलन यावर कॉल झाले. देन व्हॉट हॅपन, दिस पोलन कॅन गेट ॲब्झॉर्ब वॉटर अँड न्यूट्रियंट्स. जसं इथे नेक्टर असेल, स्टिग्मामध्ये नेक्टर आहे, नेक्टर म्हणजे एक मध असतं, ते नेक्टर ॲब्सॉर्ब करते पोलन ग्रेन. न्यूट्रियन ॲब्सॉर्ब अँड वॉटर ॲब्सॉर्ब बाय दी पोलन ग्रेन अँड देन जर्मिनेट इट फॉर्म दी पोलन ट्यूब. पोलन ट्यूब फॉर्मेशन होण्यासाठी ते सुरुवात करेल. ठीक आहे. अँड ही जर्मिनेट अँड प्रोड्यूस पोलन ट्यूब. ही पोलन ट्यूब जर्मिनेट होते आणि तयार होते. धिसवर ही फर्स्ट प्रोसेस आहे, दॅट इज अ हायड्रेशन त्याला म्हणतो आपण. धिस प्रोसेस इज नोन ॲज अ हायड्रेशन. हायड्रेशन दॅट इज अ ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड न्यूट्रियन फ्रॉम दी नेक्टर्स बाय दी पोलन ग्रेन. दॅट्स नोन ॲज अ हायड्रेशन. फर्स्ट प्रोसेस झाली ॲडहेशन, म्हणजे तिथे येऊन चिटकतात, त्याला ॲडहेशन म्हणतो. ॲडहेशन झाल्यानंतर पोलन ग्रेन वॉटर आणि न्यूट्रियन ॲब्सॉर्ब करतात, दॅट्स नोन ॲज अ हायड्रेशन.
आणि हायड्रेशन झाल्यानंतर नेक्स्ट होणार आहे जर्मिनेशन. राईट. ग्रोथ थ्रू दी स्टाईल इज डिटरमाइंड बाय स्पेसिफिक केमिकल्स. आता ही याची जी ग्रोथ होत असते, ग्रोथ फॉर्मेशन होते. जसं आपण पोलन ग्रेनचं मेल गॅमेटोफाइट पाहिला, त्याचे पोलन ट्यूब फॉर्मेशन झाले इतपत आपण पाहिला. तेच पोलन ट्यूब सेम टाईप ऑफ मेल गॅमेटोफाइट इज फॉर्मेशन टेक प्लेस ऑन द स्टिग्मा. नाउ दिस स्टिग्मॅटिक सरफेस प्रोव्हाइड द इसेन्शियल प्रीरिक्विसाइट्स फॉर द सक्सेसफुल जर्मिनेशन. हे जर्मिनेशन होण्यासाठी एक त्याला सप्लिमेंट न्यूट्रिशन सप्लाय होते, वॉटर सप्लाय होते आणि सपोर्टिंग केमिकल्स असतात, प्रोटीन्स असतात, त्याला इन्हान्स करतात ते ट्यूब फॉर्मेशनसाठी, जर्मिनेशनसाठी. ठीक आहे. नाव देन व्हॉट हॅपन, दिस पोलन ट्यूब इज फायनली पुशेस. आता पोलन ट्यूब इथं फॉर्मेशन झाली. दिस पोलन ट्यूब फायनली pushes through the ovules and reaches up to the embryo, its sac. This is the embryo sac. खाली आपल्याला दिसते हा डायग्राम जे, हा एम्ब्रियो सॅक जाते. एम्ब्रियो सॅक पर्यंत त्या ट्यूबला पुश करत राहते आणि पुश करत नेते तिथपर्यंत त्याला पोहोचते. आता यासाठी पुश करणारा कोण रिस्पॉन्सिबल असते असं आपण पाहिलं की पोलन ट्यूबमध्ये 3 टाईपच्या न्यूक्लियस असतात. एक व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस आणि 2 मेल गॅमेट. व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस पोलन ट्यूबला फॉर्मेशन करण्यासाठी मदत करतील, त्याच्या मागे असतात 2 मेल गॅमेट्स. दिस व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस फॉर्म द पोलन ट्यूब अँड इज एक्सटेंडिंग टू द स्टाइल्स into the embryo sac and it enters into the embryo sac. Okay, that means pollen tube finally pushes through the ovules and reaches the embryo sac. त्यानंतर ही प्रोसेस होत असते. इज कंप्लीट फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब. नाउ नेक्स्ट वन, आता इथे आपले बघतात नेक्स्ट, आता इथपर्यंत पोहोचल्यानंतर देन द टीप ऑफ पोलन रोल इज सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सीड जर्मिनेशन. म्हणजे हा मेन रोल आहे. पोलनचा रोल काय आहे तो, इट ब्रिंग अबाउट द सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड प्रोडक्शन ऑफ द सीड फॉर्मेशन. हे 2 रोल त्या पोलन ट्यूबचे आहेत. तसं पोलन ग्रेन कॅन ऑल्सो इंड्यूस टू जर्मिनेट इन द सिंथेटिक मीडियम. आता हा एक आपला जनरली झालेला आहे की हा जो इथपर्यंत प्रोसेस झाली ही पोलन पिस्टल इंटरॅक्शन. जर आपल्याला हे पोलन फॉर्मेशन करायचे असेल तर एक आपण आर्टिफिशियल मीडियममध्ये करू शकतो किंवा लॅबोरेटरीमध्ये करू शकतो. जुन्या सिलेबसमध्ये एक प्रॅक्टिकल होतं बारावीला, ज्यामध्ये पोलन जर्मिनेशन आपण लॅबोरेटरीमध्ये करू शकत होतो. दॅट सिम्पल प्रोसेस आहे, त्यामध्ये आपण घरबसल्या करू शकतो. देर इज नेसेसिटी ऑफ द मायक्रोस्कोप. देन दिस पोलन ग्रेन कॅन ऑल्सो बी इंड्यूस टू जर्मिनेट इन अ सिंथेटिक मीडियम, इन अ आर्टिफिशियल मीडियम. आता आपल्याला घरी जर एखादी पोलन ग्रेन आहे त्याला पोलन ट्यूब जर्मिनेट करायचे असतील तर त्यासाठी काही मटेरियल लागते. फॉर एक्झाम्पल वन इज अ सुक्रोज. सुक्रोज म्हणजे आपली सध्या साखर घेतली आपण, सुक्रोज विच इंड्यूस पोलन ट्यूब अँड इंटर वन ऑफ दी सिनर्जिड सेल्स. पोलन ट्यूब फॉर्मेशन करू शकते अँड देन रप्चर टू रिलीज द पोलन. आपल्याला पोलन ट्यूब आपल्या घरी पोलन ग्रेन घेऊन ते स्लाइडवर शुगर सोल्युशन टाकायचं, साखरेचं पाणी, आणि नंतर ते पोलन ट्यूब फॉर्मेशन होऊ शकते. ठीक आहे. दिस पोलन ड्यू टू पोलन पिस्टल इंटरॅक्शन इंटेन्स competition develop even in the compactive pollen grain gametes. Now this also play important role in the germination of tube in a heteromedium. Heteromedium means in artificial or in laboratory. Laboratory medium याचा मेन रोल जे आहे. आणखी त्यामध्ये ॲडिशन जे करतो, जसं आपण इथे सुक्रोज टाकले आहे, सुक्रोज सोबत ॲडिशनमध्ये आहे बोरिक ॲसिड. नाउ दिस ॲडिशन ऑफ बोरिक ॲसिड फॅसिलेट अँड ॲसिलरेट द पोलन जर्मिनेशन. पोलन जर्मिनेशनला ॲसिलेट करते, त्याचं ॲक्सिलेटर वाढतोय, म्हणजे त्याचे स्पीड वाढवतो. म्हणजे याच्यात 2 कंटेंट महत्त्वाचे आहे, एक सुक्रोज आणि बोरिक ॲसिड. हे जो वॉटरमध्ये मिक्स केले आणि एका स्लाइडवर पोलन ग्रेन घेऊन त्यावर काही ड्रॉप टाकले तर पोलन ग्रेन आपल्या 5 ते 10 मिनिटात पोलन ग्रेन जर्मिनेट झालेले दिसतात आणि ते स्लाइड खाली आपण दिसू शकतो. दिस इज अ सिंथेटिक मीडियम. सिंथेटिक मीडियममध्ये कसे ग्रो होतात, ज्याला आर्टिफिशियल किंवा लॅबोरेटरी मीडियममध्ये आपल्याला ग्रो करू शकतो. दिस इथे दिसते आपल्याला की सिंपल प्रोसेस त्याची आहे, पोलन पिस्टल इंटरॅक्शन. फर्स्ट काय होईल, पॉलिनेशन होते. हा चार्ट पहा. फर्स्ट वन इज द पॉलिनेशन. Pollination, that is the it bring about the carry of the pollen grain, and this pollen grain carry from the flower into the stigma of the flower. Then pollen grain आल्यानंतर कुठं attach होतील, which falls on the or lands on the stigma. After the landing, what happen? Right pollen grain is selected by the stigma, and wrong pollen grain is discarded or wash out. Then next one is a pollen adhesion. जेव्हा पोलनच्यावर पडतात ते स्टिकी सबस्टन्स असतात, ते पोलन त्याला ॲडेशन अटॅच होतात, चिटकतात. पोलन ॲडेशन इज अ सिक्वेन्स
पोलन ॲडेशन झाल्यानंतर काय पोलन हायड्रेशन, चिटकतात म्हणजे काय त्यातलं न्यूट्रिशन घेतात, त्यातलं वॉटर घेतात, वॉटर अँड न्यूट्रिशन ॲब्सॉर्ब करतात पोलन ग्रेन, दॅट्स अ पोलन हायड्रेशन होतं आपण त्याला. हायड्रेशन ॲडिशन ऑफ वॉटर म्हणजे वॉटर हे ॲब्सॉर्ब केलं जातं. हायड्रेशन झाल्यानंतर पुढची प्रोसेस पोलन जर्मिनेशन. पोलन जर्मिनेशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब, दॅट्स अ पोलन जर्मिनेशन. ही नेक्स्ट प्रोसेस आहे. पोलन जर्मिनेशन झाल्यानंतर दिस पुढची काय होईल पोलन ट्यूब एंट्री इंटू दी स्टिग्मा. स्टिग्माहून पोलन ट्यूबची एंट्री होते, स्टिग्मा स्टाईलमध्ये जायला सुरुवात होते. देन नेक्स्ट काय होते पोलन ट्यूब ग्रो थ्रू दी स्टाईल, परत तो स्टाईलमधून खाली जाईल स्टाईलमध्ये. नंतर आफ्टर दिस पोलन ट्यूब एंट्री इंटू दी ओव्हल, स्टाईलमधून तो ओव्हलपर्यंत जाईल. हे सिम्पल स्टेप आहे. ह्या एवढ्या जरी स्टेप लक्षात ठेवल्या की आपल्याला एक कळते की पोलन पिस्टल इंटरॅक्शन कशा प्रकारे होते. पण त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं सांगायचं की पोलन त्यावर लँडिंग होत असतात. लँडिंग झाल्यानंतर तो राईट पोलन कोणता आहे आणि रॉंग कोणता आहे हा आयडेंटिफाय करतो आणि राईट पोलनला जर्मिनेट करण्यासाठी इन्हान्स करतो, रॉंग पोलनला इनहिबिट करते किंवा त्याला डिस्कार्ड करते. दिस नोन ॲज अ